सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभारंभतो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेळी निष्ठा. समाधीवरी वर्षक आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला. तव भक्ती लागी तनु ही झुजूदे, तव चरण कमली मन हे निजूदे. तव भजनी ठेवी ही वाचारी छाया, नमस्कार माझा तुला गुरुराया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गजानन महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.
भक्तीचा जिव्हाळा जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि कनये माझे मना आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त दास त्यांचा मी अंकित दास त्यांचा मी अंकित जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा भक्ती जाणे नवविध भक्ती जाणे नवविध तुका म्हणे तोची सिद्ध तुका म्हणे तोची सिद्ध जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीनाल्पमती सलगी करते व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनांची ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणोनिया आनेन प्रियतां देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आदिनारायणं विष्णु ब्रह्मानं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुम् अखिल गुणनिधान भक्तवत्सल श्री रामचंद्र उपास्य दैवत मारुतीराय समर्थ रामदास स्वामी महाराज समर्थ वेणा स्वामी महाराज आणि ज्या स्थानात ही कीर्तन सेवा चालू आहे तेथील अधिष्ठित देवदेवता गुरु दत्तात्रय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा सगळा जगाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालला आहे त्या सर्व संत सज्जनांना माझ्या आईवडिलांना आणि माझ्या गुरुदेव
देवता कलावती माता आणि आमचे कीर्तन गुरु कौस्तुभ स्वामी महाराज यांना आदरपूर्वक वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. आजच्या सेवेला घेतलेलं पद हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. मनुष्य भक्ती करतो, कर्म करतो, पण त्याला सुख प्राप्त होत नाही आणि त्याचं कर्म हे भक्तियुक्त नसतं, जिव्हाळापूर्वक नसतं आणि त्याच्यात जाणीव नसते. तर ते कर्म कसं असतं? ते कर्म कोरडंच होतं. त्याच्यात जर भक्तियुक्त हे जाणीवयुक्त जिव्हाळा जर नसेल तर त्या भक्ती कोरड्या विहिरीप्रमाणे होते. खूप सुंदर विहीर असते आणि तिला जर पाण्याचा झराच नसेल तर त्या विहिरीचा काही उपयोग होत नाही. एक दृष्टांत देते. एका सावकारांची जिरायती जमीन असेल. आपल्याला तर माहिती, जिरायती जमीन म्हणजे पावसाच्या पाण्यावर पिकं घेतली जातात. ते त्याला वाटत होतं की आपली जमीन पण बागायती हवी, आपल्याला बारमाही पिकं घेता यायला पाहिजे. म्हणून मग त्याने विहीर खोदायचं ठरवलं. मग त्याने एका ठेकेदाराला बोलवलं. त्याला सांगितलं की मला एक सुंदर विहीर बनवून दे. मग तो ठेकेदार त्याला सांगितलं तुला जेवढे हवे तेवढे पैसे घे, पण मला एक सुंदर विहीर करून दे. तो ठेकेदार म्हणाला ठीक आहे. मग त्याने काय केलं? त्या ठेकेदाराने छान अशी विहीर बनवली. त्याला कोरीव असे दगड लावले, चारी बाजूला सिंहाचे पुतळे ठेवले. इतकी सुंदर अशी ती विहीर बनवली. बरं, पावसाळा होता, भरपूर पाणी आलं होतं त्याच्यात. मग हा सावकार खूप आनंदी झाला की छान विहीर बांधली. मग त्याने काय केलं? ऊस लावला शेतामध्ये. तर ऊस लावला, भरपूर धान्य लावलं आणि काय झालं? पावसाळा संपून हिवाळा गेला, उन्हाळा लागला. तसं पाणी आटत गेलं आणि विहीर कोरडी ठणठणीत झाली. मग आता तो सावकार चिडला. आपण एवढे पैसे भरून ही विहीर खोदली आहे. तर त्याने त्या ठेकेदाराला बोलवलं. त्याला विचारलं तुला मी पाहिजे तेवढे पाण्यासारखे पैसे दिले आणि तुला विहीर खोदायला लावली, तर आता त्या विहिरीत एक थेंब सुद्धा पाणी नाही, एवढी कोरडी विहीर झाली. मग तो ठेकेदार म्हणतो, सावकार तुम्ही मला सुंदर विहीर सांगितली होती, तुम्ही मला सांगितलं नाही की त्याच्यात एक झरा काढ म्हणून. तुम्ही जर मला सांगितलं असतं झरा काढ तर आज त्या विहिरीला पाणी असतं. सांगायचं तात्पर्य, भक्तीत जर जिव्हाळा नसला तर ती भक्ती कशी होते? त्या कोरड्या विहिरीसारखी होते. म्हणून आणि भक्तीला पण जाणीव पाहिजे, जिव्हाळ्याला पण एक जाणीव पाहिजे. मन बुद्धी अगोचर, बुद्धी विना अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणीव खोटी. म्हणजे बुद्धी पाहिजे जाणीवेला. तर त्या कृतीला एक ओलावा असतो. मग भक्ती कोणी केली? तर भक्ती शबरीने केली आहे. भक्ती तशी भक्ती कोणी केलेली आहे? याने आपल्या विभीषणाने केले. तर एक पद आहे, तो हा राम आठवावा, हृदयात साठवावा. तो हा राम आठवावा, हृदयात साठवावा. रामचरणाची ही ख्याती, चिरंजीव हा मारुती. तो हा राम आठवावा,
अशी भक्ती करावी की ते देव प्रसन्न झाला पाहिजे. आणि लोक म्हणतात की देव येत नाही, देव खात नाही. तर असं थोडीच आहे. तुम्ही शबरीसारखं बोलवून बघा, शबरीसारखं खाऊ घालून बघा, मग देव कसा येतो. मग एक हिंदी दोहाकार म्हणतात, लोग लोग कहते हैं भगवान खाते नहीं, तुम बिल्ली की तरह तुम खिलाते नहीं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह तुम खिलाते नहीं. बिल्ली की तरह तुम खिलाते रहो, कृष्ण गोविंद गोपाल गाते रहो. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह तुम खिलाते नहीं. आता त्या शबरीची किती भक्ती होती. तिच्यासाठी राम तिच्या झोपडीमध्ये गेलेले आहेत. तिने आयुष्यभर राम येतील म्हणून वाट बघितलेली आहे. त्यांच्यासाठी रोज वेगवेगळे बोरं ती आणून ठेवायची आणि ते सुद्धा गोड असेल तेच बोरं ती ठेवायची आणि रामाची वाट बघायची. मग रामाने सुद्धा तिची ती इच्छा पूर्ण केलीच की नाही. असंच मारुतीला सुद्धा रामाने चिरंजीव केलेला आहे. विभीषणाला सुद्धा चिरंजीव केलेला आहे. म्हणून रामदास स्वामी काय म्हणताय की तुम्ही कथा कीर्तन हे करत जा. म्हणजे चांगल्या भावनेने तुम्ही कथा कीर्तने करत जा. असं जाणते ते लोक शहाणे, नेणते वेडे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे कडूवाले. जाणते लोक ते शहाणे असतात, ज्यांना काही कळत नाही ते वेडे असतात असं सांगितलं. आणि विज्ञान पण म्हणजे जे जाणतात त्यांनाच विज्ञान पण कळतं असं सांगितलेलं आहे. आता जाणीवेने प्राप्त होते सुख, नेणीवेने प्राप्त होते दुःख. सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. आपल्याला सुख हे जाणवतं आणि काही असं चांगलं झालं की आपल्याला ते खूप सुख वाटतं आणि वाईट झालं की ते दुःख होतं आपल्याला. पण हे दोन्ही पण आवश्यक आहे उत्पत्ती गुणासाठी असं समर्थांनी सांगितलेलं आहे. जाणीवेने जीव चारा घेती, जाणीवेने भीती लपती, जाणून पळून जाती प्राणी मात्र. असं प्राणी पक्षी सुद्धा त्यांना चारा वगैरे खाण्याची ती जाणीव असते आणि भीती आपल्याला कळलं की हे असं नाहीये तर आपल्याला त्याची भीती पण नाही वाटत आणि ते प्राणी मात्र पळून जाते असे त्यांनी सांगितलेलं आहे. आता व्याधस्ता चरणं ध्रुवस्य कोविदा, गजेन्द्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपति उग्रस्य की पौरुषं, कुब्जाया कमनीय रूपमधिकं, भक्ति सुदामनधनं भक्ता तुष्यति केवलं न च गुणैर्भक्ति प्रिय श्रीहरी. आता व्याधाचे चरण आणि ध्रुवाची विद्या. आता व्याधाचं चरण बघितलं का देवाने, हे ध्रुवाला किती विद्या आहे असं बघितलं का. तर फुकच्या तर किती कुरूप होती, म्हणजे ती 8 ठिकाणी वाकडी होती तरी देवाने तिच्यावर कृपा केलीच की नाही. अशी भक्ती श्रेष्ठ आहे. सुदाम्याजवळ काही एवढं धन होतं का म्हणून देव तिच्यावर प्रसन्न झाले. देवाला काय आवड आहे, फक्त भक्तीची आवड आहे. भक्तीची आवड भारी प्रभूला, भक्तीची आवड भारी प्रभूला, भक्तीची आवड भारी. अशी भक्तीची
आवड प्रभूला आहे त्याला तुम्ही काहीच देऊ नका. तो तो असंही बघत नाही हा कोणत्या जातीचा आहे किंवा हा कोणत्या धर्माचा आहे. देवाजवळ असं काहीही नाहीये. तो फक्त भक्ती बघतो. तो श्रीमंत बघत नाही, तो गरीब बघत नाही, त्याला असं काही बघत नाही. एकदम भगवान श्रीकृष्ण महाभारताचं आपलं युद्ध टाळण्यासाठी महाभारतातलं म्हणून हस्तिनापुरात आले. हस्तिनापुरात आले तेव्हा दुर्योधनाने त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. पण भगवान कृष्णांनी उद्धवाला सांगितलं की दुर्योधनाकडे जायचं नाही, आपल्याला कोणाकडे जायचं? विदुराकडे जायचं. विदुराकडे जायचं. का जायचं? तर त्या विदुर काही श्रीमंत होता का विदुर फार हुशार होता? असं नाही, पण विदुराची भक्ती होती. त्याच्यामुळे श्रीकृष्णाने सांगितलंय चलो विदुर घर जाय उद्धवजी, चलो विदुर घर जावे, चलो उद्धवजी, चलो विदुर घर जावे. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, विदुर की क्रिया खाओ, उद्धवजी चलो विदुर घर जाओ, उद्धवजी चलो विदुर घर जाओ, उद्धवजी चलो विदुर घर जावे. आता विदुराने कण्या सांगितल्या म्हणून ते नुसत्या कण्याच दिल्या असतील का? किंवा एखादा मित्र आपल्याला म्हणतो चल बाबा चल भाजी भाकरी चटणी भाकरी खाऊन दे म्हणून काय ते चटणी भाकरीच देतात का? पण एक आपली बोलण्याची पद्धत असते ती. म्हणून ते भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे न जाता ते विदुराकडे गेले. विदुराची भक्ती बघितली. आता कोणी म्हणतील की विदुर मोठा होता पण मग ध्रुव काय फार मोठा होता का? 5 वर्षाचा ध्रुव, पण त्याच्यावर कृपा केलीस ना. गजेंद्र हत्ती कोणत्या विद्यापीठात शिकायला गेलेला होता? नाही, पण त्याची भक्ती देवाने बघितली. मग असं देव फक्त भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेलेला आहे. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगटुनिया विश्वी वर्ते. समर्थ म्हणतात जाणीव ही रूप मूळ माया आहे. जाणीव पाहिजे, भक्तीमध्ये जाणीव पाहिजे असं सांगता येते. आणि ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात की नाही, अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे, पाहिला म्या त्यासी, कापर खुमा देवी वरू, खून बांधी तैसी कोण्या, देखिला साजणी कोण्या, देखिला साजणी. असं अनंत रूपे अनंत वेशे असा हा भगवान नटलेला आहे. आणि तो मी बाप रखुमा देवीवरू म्हणजे तो विठ्ठलामध्ये मी तो बघितलेला आहे असं ते म्हणताय. आता तिसरं कडवं काय? भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. भक्ती ही नवविध आहे आणि म्हणून तुका म्हणे तोची सिद्ध. जो ही भक्ती जाणतो तोच सिद्ध पुरुष म्हटला जातो. मग समर्थ पण मनाच्या श्लोकात म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे,
जय जय रघुवीर समर्थ. तर असं मना सज्जना भक्ती पंथीची जावे. मनाला सुद्धा त्यांनी भक्ती मार्गाकडे जायला सांगितलेलं आहे. तर भक्ती मार्गाकडे जायला सांगितलं. म्हणून असं देव असा भक्तीने जर देव मिळाला तर ती स्थिती कशी होते? ही स्थिती निशब्द होते. तिथे काही बोलणं खुंटतं. म्हणून वेणुस्वामी म्हणतायत, शब्द आकाशी निमाला, शब्द आकाशी निमाला, आत्माराम अवघा झाला, आत्माराम अवघा झाला, आम्ही अबोल बोल, आम्ही अबोले अबोल, अबोले बोलू बोल, अबोले बोलू बोल, शब्द आकाशी निमाला, शब्द आकाशी निमाला, शब्द आकाशी निमाला. अशी जाणीवपूर्वक भक्ती झाली की ते सुख एक वेगळंच असतं. मग तो शब्द आकाशी निमाला, तिथे बोलण्याचं कामच उरत नाही, ते निशब्द होऊन जातं. मग समर्थ म्हणतात, जेथे जाणपणे खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतू रहित झाले समाधान. असं जाणपण खुंटून जातं तिथे आणि तिथे बोलणं सुद्धा राहत नाही काही, आणि मग हेतुरहित आपलं समाधान होतं. म्हणून मूळ पदात तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, ठोका पंडित शहाणा, ठोका पंडित शहाणा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, दास त्यांचा मी अंकित, दास त्यांचा मी अंकित, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती जाणे नवविध, भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध, तुका म्हणे तोची सिद्ध, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. सुरेश चौकटला घे. अरे पुट्टा तिथे आपला आणलेला त्या ह्याच्यात आहे बघ, डबी डबी. हां, गाणं म्हणतं काय झालं? आयुष्मान म्हणा म्हणा म्हणा, या इथे समोर.
आमच्या सोसायटीतल्या बैरागीताई त्यांनी हे गीत छान सुंदर असं म्हटलंय. आख्यान आता थोडक्यामध्ये. त्याआधी आपण थोडं वेळ नामस्मरण करू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, समर्थ वेणा स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गजानन महाराज की जय. आख्यान लाखा कोलाठी आख्यान. पयोब्धी निकटी पुरी पुनित पूर्वेकडे, जिचे स्मरण केलिया वासना ती झडे, बलानुज उभा जिथे स्वजनता पवारावया, सुभक्त हरीचा जिथे म्हणती लोक लाखातया. असं पूर्वेकडे जगन्नाथपुरी येथे जगन्नाथाचा भक्त लाखा होऊन गेलाय. तर तो लाखा कोल्हाटी, आपल्याकडे जे डोंबारी असतात ना, डोंबाऱ्याचा खेळ करतात, त्यांना तिकडे कोल्हाटी असं म्हणतात. तो कोल्हाटी कोण होता तर आणि काय करत होता तो? लाखा कोल्हाटी कोल्हाटी, 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 लाखा कोल्हाटी कोल्हाटी. साधीला जगत
जन्माला आलेला होता, परंतु चिखलातून कमळ जसं येतं आणि ते हरीच्या डोक्यावर जाऊन बसतं, तशी त्याची योग्यता होती. तो अत्यंत दरिद्री होता आणि तो आपला उदरनिर्वाह डोंबाराचा खेळ करून, कोल्हाट्याचा खेळ करून तो उदरनिर्वाह चालत असे. तो ढोलकं वाजवत असे आणि त्याची पत्नी ही दोरीवर खेळ करत असे. मग काही दिवसाने आणि ते खेळ करून लोक जे देतील त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असेल. काही दिवसाने त्याची पत्नी मृत झाली आणि त्याचा खेळ बंद पडला. पण त्याला एक मुलगी होती, ती मोठी झाली आणि ती आता खेळ करू लागली. कोण होती ती मुलगी? काय नाव होतं तिचं? एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी, एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी, लावण्य रतीसी ती दूर लोटी. अशी चंद्रा नावाची त्याला मुलगी होती आणि ती अतिशय सुंदर होती. ती लावण्य रतीला म्हणजे एखाद्या स्वर्गातल्या अप्सरेला पण ती लाजवेल असं तिचं सौंदर्य होतं. आणि मग आता ती मोठी झाली, पण लाखा कोलाटी हा दरिद्री होता, गरीब होता. लाखा दरिद्री अत्यंत, एक कन्या तया प्रत, जी रूपवती बहुत ती जन्मली रती पुन्हा. तो दरिद्री होता, पण त्याची ती मुलगी खूप सुंदर होती, अगदी अप्सराच जन्माला आली असं तिचं सौंदर्य होतं. मग ती मोठी झाली, मग ती आता खेळ करू लागली. खेळाला इतकी गर्दी जमायला लागली की भरपूर लोक खेळ बघायला येऊ लागले. पण लोक खेळ बघण्याच्या ऐवजी जास्त तिचं सौंदर्य बघायलाच येऊ लागले. तर आता ह्या सुभक्त हरीच्या भक्ताला चिंता पडली की हे बरोबर नाही, असं आपल्या मुलीला बघायला हे तरुण येऊन राहिले आणि त्याच्या घराभोवती तरुणांची गर्दी जमायला लागलेली आहे. मग त्याला ते बघवेना. मग तो मुलीला समजवतो, चांगल्या भाषेत समजवतो. तारुण्य हे तव मुली मज फास वाटे, तारुण्य हे तव मुली मज फास वाटे, वा निधीच्या पदपथावरील सराटे, वा तुझ्या सरल निर्मल वासनेला आला आहे गमत दंश करावयाला. अगं मुली, हे तुझं तारुण्य आहे ना, हे खूप मला फासासारखं वाटतंय आणि हे तुझी नीती चांगली आहे, पण हे तुझ्या नीतीतले रस्त्यातले काटे इथे, तुझं हे सौंदर्य, म्हणून तू आणि तो साप येतो दंश करायला आलेला आहे असं आहे, तर तू काय राहा, तू सांभाळून राहा असं तो समजावून सांगतो. पण ती तरुण, ती जरी पोक्त विचारांची होती तरी पण तिच्यावर तेवढा परिणाम नाही झाला, कारण की घरातलं अत्यंत दरिद्र आणि आई लहानपणीच गेलेली आणि तरुणांचा सहवास, त्याच्यामुळे तिच्यावर काही तो परिणाम होईना वडिलांच्या सांगण्याचा. मग तो खूप त्यांना विचार करायला लागला, त्यांना खूप लाखाला वाईट वाटायला लागलं, सांगून सुद्धा ही मुलगी ऐकत नाहीये म्हणून. मग त्याने तो देवाला साकडं घालायला लागला, देवाला सांगायला लागला, सौंदर्य रत्न हे साचे, सौंदर्य रत्न हे साचे, उपयोगी ना गरीबाचे माधवा, सौंदर्य रत्न हे साचे, उपयोगी
दिसलं असतं. हे म्हणजे पारिजातक हे उकिरड्यावर पारिजातक लावल्यासारखं झालं. अरे हे मला हे सांभाळता येत नाहीये देवा, तू हे माझ्याकडे एवढं सौंदर्य रत्न का बरं दिलं, असं तो देवाला सारखं मागणं मागत असतो आणि त्याला सारखी चिंता पडलेली असते. मग असा आपला खेळ चालूच असतो. खूप गर्दी असते. एक दिवस काय होतं, त्या राज्याचा राजकुमार तिथून चाललेला असतो आणि तो सहज एकाला विचारतो, कसली गर्दी आहे ही? मग तो माणूस सांगतो की इथे कोल्हाट्याचा खेळ चालू आहे, त्याच्यासाठी गर्दी आहे. तो म्हणतो, कोल्हाट्याच्या खेळाला एवढी गर्दी? आता आपण बघतो किती मोठमोठ्याने स्पीकर लावलेले असतात, पण एक सुद्धा माणूस बघायला नसतो. तर त्या राजाला सुद्धा असं विशेष वाटलं की अरे बापरे, कोल्हाट्याचा खेळ बघायला एवढी मोठी गर्दी. तो माणूस म्हणतो, अहो नाही, कोल्हाट्याचा खेळ बघायला नाही, तो त्या कोल्हाट्याच्या त्याची मुलगी आहे ना, ती खूप सुंदर आहे, तिला बघण्यासाठी लोकांची गर्दी आहे. म्हणून मग तो म्हणतो, असं कसं, कोल्हाट्याच्या मुलीचं एवढं सौंदर्य बघायला पाहिजे. म्हणून तो तिथे जातो आणि बघतो तर तो खरंच ही सुंदर अशी त्याला कोल्हाट्याची मुलगी दिसते आणि तो तिथेच मनोमन ठरवतो की मी लग्न करेल तर हिच्याशीच करेल. बघा आता देवाची करणी कशी आहे. तो ठरवतो आणि मनात चिंतन करत तो तसाच घरी जातो. मग हिला कंठ माधुर्य लाभलेलं असतं ह्या चंद्राला, कोल्हाट्याच्या मुलीला. मग ती एक दिवस समुद्रकिनारी जाते आणि तिथे आपली अशी गुणगुणत बसलेली असते. मुरली कशास्तव ही करी धरली, मुरली कशास्तव ही करी धरली, निरस असुनिया तुझ प्रिय झाली, निरस असुनिया तुझ प्रिय झाली, मुरली कशास्तव ही करी धरली, मुरली कशास्तव ही करी धरली, तुझ गोशी हिजसी करीसी, तुझ गोशी तू हिजसी करीसी, परिती कळली त्या सकळांसी, परिती कळली त्या सकळांसी, मुरली कशास्तव ही करी धरली, मुरली कशास्तव ही करी धरली. कृष्णाला ती विनवते, अरे तू ही मुरली कशासाठी धरली आहे? तिच्यात काय निराश आहे ना, तिच्यात काय सौंदर्य आहे का काय, ती कशासाठी धरली, अशी ती गुणगुणत होती. आणि ती अशी गायन करते तेव्हा तिथे तो राजकुमार आलेला आहे समुद्रकिनारी. तो त्याच्या लवाजमासह आलेला आहे आणि ती कन्यका ऐशा परी गायन करिता समुद्र तीरी, तो एक तरुण समोरी येऊन उभा राहिला. तो तरुण उभा राहिला येऊन आणि तो म्हणतो, तो तिला समजवतो, मी असा राजकुमार आहे आणि मला तुझं सौंदर्य खूप आवडलं आहे आणि मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तर तिला वाईट वाटतं की हे बरोबर नाही आहे, आपण एवढं गरीब आहे, हा श्रीमंत एवढा, हे काही बरोबर नाही आहे. तिला ते पटत नाही. मग ती काय म्हणते, ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे, लाला सन्निध लाडली शोभे, लाला सन्निध लाडली शोभे, सुकती फुलती कडे तुझी माझी, फुलती माझी कधी कडे तुझी माझी, संगत
राजकुमार आहेस आणि आपली काही जमणार नाही जोडी. लाला संगीत लाडली शोभेल, मी कशी शोभेल. आणि सिंह गजाची कधी युती होईल का, सिंह कुठे हत्ती कुठे असं. आणि मग दासगणू काय म्हणतात की हंसाला चारा दिल्यासारखं होईल आणि मोती किडे काही मोती खातात का. तर असं ती खूप समजावते त्याला, पण तो तिला काही ऐकत नाही. तो पण तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो तिला वेगवेगळे उदाहरण देतो. तो तिला पुराणातले उदाहरण देतो, जे पूर्वी काय काय झालेलं आहे राजांचं वगैरे असं. सोमवंशीच्या शंतनु खूपे, सोमवंशीच्या शंतनु खूपे, आवडीने परडिली कन्यका, पोळ्याची शोभली कन्यका, पोळ्याची शोभली. ते मना पुन्हा जेथे बसते, तेच धरावे तरी पडावे, जुलमाच्या नाभरी. असा सोमवंशीच्या त्या शंतनू राजाने सुद्धा पोळ्याची मुलीशी लग्न केलं होतं म्हणे. आणि ज्याच्याशी प्रेम आहे तेच करावं, उगाच जुलुमाने काही करू नये असं तो सांगतो. पण तरी पण ती म्हणजे बघा, चांगल्या घरातले जे चांगले संस्कार असतात ते कधी सहजासहजी असं हे नाही लगेच त्या बिघडत नाहीत. तर ती परत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. अजून ती सांगते, स्वतंत्रतानामुळी मजती माझ्या की अधीन पितयाच्या, स्वतंत्रतानामुळी मजती माझ्या की न पितयाच्या, त्याच्या संमती वाचुनी गोष्टी न करणे उचित प्रेमाच्या. माझ्या हातात काहीच नाही म्हणते, हे सगळं माझ्या वडिलांचं आहे. माझ्या वडिलांशी तुम्ही बोला आणि मग मी लग्नाला तयार होईल. मी वडिलांच्या पुढे जाणार नाही. पण तरी पण तो अजून पुराणातले वांगे नाही बरं का, वानगे आपण वांगे म्हणतो, पुराणातले वांगे. तर तो अजून पुराणातल्या गोष्टी सांगत असतो राजांच्या, की काही म्हणजे जे क्षत्रिय राजे असतात ते त्यांच्या मुली ह्या स्वतःच आपल्यासाठी पती निवडत असतात. जर त्यांनी निवडलं नाही तर मग ते वडील निवडतात असं तो सांगतो. अश्वपतीची सत्वशिला कन्या अशीच घडली, सत्यवाना शोधण्यासी निजांगे वनात गेली. अश्वपतीची कन्या सत्वशिला ती अशीच शोधण्यासाठी गेली. असे तो वेगवेगळे उदाहरणं देतो आणि तरी ती नाहीच म्हणते. पण ती काय म्हणते, वधू नको वृथाईसे, मी भूपतीची मुळीच नसे, मी काही राजाची कन्या नाही म्हणते. तू काही मला असं पटवायचा प्रयत्न करू नको, मला काही हे जमणार नाही. पण काय असतं, अत्यंत दारिद्र्य असतं आणि हा लक्ष्मीपती समोर जर मागणी घालत असेल तर तिला पण तो आवडायला लागतो. मग तो म्हणतो, आता हे कुठे राहतात, काय करतात, आपण तपास करू. मग तो तपास करायला पाठवतो, ही कोणाची मुलगी आहे, काय करते वगैरे, कुठे राहतात. मग त्याला कळतं की ती लाखा कोलाटेची मुलगी आहे. आणि मग तो बोलावणं पाठवतो त्या लाखा कोलाटेला, आमच्या राजवाड्यात येऊन खेळ करा. पण लाखा कोलाटी हा दुसरीकडे कुठेही खेळ करत नसतो. तो फक्त जगन्नाथाच्या मंदिरासमोरच खेळ करत असतो आणि त्याने जगन्नाथाला सहाय्यकारी केलेलं असतं. त्यामुळे सेवा तो फक्त जगन्नाथाचीच करत असतो.
म्हणून मग तो काय सांगतो त्या राजपुत्राला, अन्यत्र नामदीय खेळ कुठेची होई, या रावळाविना तुला कथुवर्म काही, येथेच तिष्ठ तर सदा यजमान माझा, देवाधिदेव हरिहाय दुराय महाराजा, जगन्नाथ भगवान की जय. असा माझा खेळ दुसरीकडे कुठेच होत नाही आणि हा माझ्या खेळासाठी इथे तिष्ठत उभा असतो आणि त्याला मी सोडून कुठेच खेळ करणार नाही. तर आणि मग तो म्हणतो की लाखा कोलाटी म्हणतो, तुम्ही इथे येऊन खेळ बघा. मग हा राजपुत्र सगळ्या लवाजमासह इथे येतो. लाखा जिथे खेळ करत असतो देवाच्या मंदिरासमोर तिथे येतो आणि मग तो लाखा त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो, बरं झालं तुम्ही आले. आता मी फक्त श्रीमंतांसाठीच खेळ करतो, माझ्या भगवंतासाठी खेळ करतो. तुम्ही आले बरं झालं. तुम्ही माझा खेळ तर बघाच, पण जगन्नाथाचं जर तुम्ही स्मरण केलं तर तो तुम्हाला जन्म मरणापासून मुक्ती देईल. असा तो माझा जगन्नाथ आहे. मग तो खेळ सुरू करतो. हा ढोलकी वाजवतो लाखा आणि चंद्रा दोरीवर असते. पण आता लाखाच्या लक्षात येतं की चंद्राचं लक्ष खेळामध्ये नाहीये, तिचं लक्ष दुसरीकडे. त्याला खूप वाईट वाटतं, पण तिचं ते वय असतं, मुसमुसलेलं तारुण्य असतं, तिचं सगळं लक्ष त्याच्याकडेच असतं. तरी तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, अगं मुली, हा जो आपला खेळ आहे ना, हा नुसता खेळ नाहीये, याच्यात परमार्थ आहे. हे जे 2 बांबू आहेत ना, हे विश्वासाचे बांबू आहे. त्याला जो दोर लावलेला आहे तो दोर भावाचा दोर आहे आणि त्या दोरावरची जी थाळी आहे ना, ती सत्याची थाळी आहे आणि त्या थाळीमध्ये जी उभी आहे ती भक्ती आहे. त्या भक्तीच्या हातात जो बांबू आहे तो पापपुण्याचा बांबू आहे आणि पापपुण्य जेव्हा एकसारखे होतात तेव्हा मनुष्याला नरदेह प्राप्त होतो, असं इतकं समजावून सांगतो. पण तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. तिचं सगळं लक्ष त्या राजकुमाराकडेच असतं. हा पंचबाण हैराण तरी जगताला, हा पंचबाण हैराण तरी जगताला, देवी ना कधी हामणार विनय नीतीला, देवी ना कधी हा मान विनय नीतीला, सेविया मध्य जाणीव कुठून ती राहावी. दारू प्यायला जाणीव कुठून राहणार. सेविया मध्य जाणीव कुठून राहावी, मिसळल्या मीठ दुग्धास, मिसळल्या मीठ दुग्धास गोडी ना ठेवी. दुधात जर मीठ कालवलं गेलं तर ते दूध चांगलं राहील का. गोड म्हटलं इथे, पण ते दूध खराबच होईल ना. तर हे असं चुकीचं आहे. म्हणून कोल्हाट्याने एकदा दोनदा उपदेश करून बघितला आणि उपदेश करून बघितला, पण तो काही ऐकेस ना, ती काही ऐकेस ना. मग राजकुमाराने सांगितलं की मी रात्री येतो आणि तू तयार राहा, मी रथ घेऊन येईल, तू तयार राहा. मग यांचे जेवण वगैरे होतात, लाखाचे चंद्राचे. लाखाला बिचारायला काही माहिती नसतं. जेवण वगैरे झाल्यावर तो झोपून घेतो आणि जेवण झालं की श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, अशी प्रार्थना करतो आणि झोपून घेतो. इकडे हा राजकुमार रथ घेऊन येतो. चंद्रा त्याच्याबरोबर चालली जाते आणि सकाळ होते.
गेली कन्यका निघोन, खेळा प्रती पडले शून्य, त्या योगे उपोषण घडू लागले लाखासी. सकाळ होते, इकडे लाखाला जाग येते, चंद्राला हाक मारतो, पण ती कुठेच त्याला दिसेना, आवाज देईना. क्षणात हजर राहणारी चंद्रा आज ती कुठे दिसत नाहीये. त्याला वाटलं कुठेतरी बाहेर गेली असेल, पण बराच वेळ झाला तरी चंद्रा आली नाही. मग त्याने मनाशी ठरवलं की ही राजपुत्राबरोबर चालली गेली. मग आता तो खेळ थांबला, कोल्हाट्याचा डोंबाऱ्याचा खेळ थांबला. त्याचा एक होतं लाखाचं, जेव्हा खेळ करेल तेव्हाच प्रसाद घेईल, त्याशिवाय तो जगन्नाथाचा प्रसाद घेत नसेल. मग आता खेळ बंद पडला. आता त्याला उपोषण व्हायला लागलं, उपवास व्हायला लागले आणि दिवसेंदिवस त्याची परिस्थिती खालावत चालली. इकडे आपली चंद्रा अगदी आनंदात मस्त राजवाड्यात होती, तिला सगळं सुख सोयी मिळाले होते. पण इकडे ह्या लाखाचे हाल अगदी अस्थिपंजर असा तो झाला होता, मरणोन्मुख थोडक्यात झाला होता तो. मग इकडे जगन्नाथाचं लक्ष गेलं. मग त्याने काय केलं, गुर्जर देशाचा तो राजा होता ना, त्याला इकडे पुरीमध्ये पाठवलं की तू तिथे अन्नछत्र घाल म्हणून. मग त्याने अन्नछत्र घातलं. रोज सगळं गाव आपलं कुटुंब जेवण करून जायचं, पण लाखा कधीही जेवायला गेला नाही. कारण की तो त्याचं एक तत्व होतं, जेव्हा मी सेवा करेल तेव्हाच मी प्रसाद घेईल. मग तो जायचाच नाही. देवाने त्या गुर्जर देशाच्या राजाला आणलं, ते अन्नछत्र घातलं, तरी तो गेला नाही. मग आता जगन्नाथाला त्याचं तिथून हालणं भाग होतं. मग जगन्नाथ निघाला, धोत्र घातलंय, उपरण अंगावर टाकलंय, काठी कमरेला खोचली आहे आणि निघाला. रुक्मिणी माता म्हणते तुम्ही चालले कुठे, तर तुम्ही कुठेतरी भक्ताकडेच चालले असणार ना. तर तो म्हणतो हो. मग सांगा मी कोणत्या वेशात येऊ. मग तो म्हणतो तू त्या लाखाची मुलगी चंद्रा आहे ना, तिचा वेश करून ये, मग आपण तिथे खेळ करू जाऊन. मग तो ते वेश घेतो. पण इकडे तो गुर्जर देशाचा राजा जे अन्नछत्र चालवत असतो, तर तिथे त्या राजाला तो जगन्नाथ ते भगवान ते दृष्टांत देतात की तुमच्या राज्यात तो लाखा म्हणून कोल्हाटी आहे, तो तर जेवत नाही, मग तुमचं हे घालून काय, अन्नछत्र घालून उपयोग काय. मग तो सेवकांकरवी तिकडे अन्न पाठवतो तरी तो घेत नाही. तो काय सांगतो, तो सांगतो पांगुळा खुळा आंधळा लुळा बावळा अशांच्या साठी बोलले अयाचित योग्य पहा जग जेठी. पांगुळा खुळा आंधळा लुळा बावळा अशांच्या साठी बोलले अयाचित योग्य पहा जग जेठी. संन्यासी अग्निहोत्यासी ब्रह्मचर्यासी अयाचित द्यावे, या विना ते इतरांनी मुळीच सेवावे. मी लुळा खुळा संन्यासी मुळी नसे, सेवते अयाचित देवा मग कसे. करुनिया खेळ बाजारी खाईन भाकरी, तीन मिळे तरी मरेन उपवाशी. मला सुचत गणू म्हणे पटेना अविद्याकृत संताशी. जे संत असतात ना ते कधीच असे जेवायला असे जात नाही. आणि तो सांगतो मी काही लुळा नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी संन्यासी नाही, मी काहीच नाही, मी जेवायला जाणार कसा, मी नाही जाणार जेवायला. मग इकडे भगवान तयार होतात. मग त्या रुक्मिणीला मातेला म्हणतात आता कमलाचे मला
सुचली एक युक्ती बरी, निरालसपणे करू आपण त्याची सेवा खरी. तू होत तदिय कन्यकानच्या शक्य काही तुला, जगास तुझ्यामुळे जगपणामुळी हाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग ती आता अंबा तयार होते चंद्रा व्हायला. झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. वेणी फुलांची सोडून बांधली अंबाला आदिशक्ती, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. पचंग घालून लुगडे लाली कंठी पिवळे मोती, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. अंगी चोळी तंग अतिशय उडी भाग ठसठसीत, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. काळ्या बुगड्या पार काढिला डूल दोन्ही कानात, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. लाल गुलाबी फिकफी धनोसम शंखाकृती मान, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. दास गणो म्हणे सिंहकटीती अनुपमते लावण्य, झाली श्री अंबा कोल्हाटीन जगदंबा. अशी ती अंबा तिने काय केलंय, तिचं सगळं ते जे जे आभूषण आहे ते काढून टाकलेले, तिने आंबाडा घातलेला आहे. वेणी फुलांचं ते सगळं काढून टाकलेलं आहे. पचंग म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं लुगडं घातलेलं आहे आणि कंठी पिवळे फक्त मोत्यांची माळ घातलेली आहे. पाळ्या बुगड्या पार काढून टाकून छोटेसे डूल आपले घातलेले आहे आणि चोळी आणि अंगात घातली आहे. गाल गुलाबी वगैरे सगळं म्हणजे छान असं तिचं लावण्य चंद्रासारखं असं झालेलं आहे. तर आता ते दोघे जण यायला निघालेले आहेत. ही आपली ही रुक्मिणी माता अंबा आली, झोपडीत आली लाखाच्या. बाबा बाबा मी तुमची चंद्रा आले बर का. ते म्हणतात आता कशाला आली, आता काय उपयोग येऊन, आता तू येऊन उपयोग नाही, आता खेळ करता येणार नाही, काही नाही, मला ढोलकं वाजवता येणार नाही, काहीच उपयोग नाही, तू आलीच कशाला. मग नाही म्हणे तुमचं असे अण्णांना तुम्ही प्रसाद घेत नाही, काही नाही म्हणून मी आले म्हणे. पण तेवढ्या वेळात मग आपले भगवान जगन्नाथ येतात आणि म्हणतात लाखा इथेच राहतात का, लाखा कोल्हाटी. म्हणे हो हो मी इथेच राहतो. म्हणे मला असं समजलं तुमची चंद्रा परत आली आहे आणि तुम्ही ढोलकं वाजवू नाही शकत आहे म्हणून मी आलोय म्हणे. म्हणे तू कशाला आला इथे, तू काय ढोलकं वाजवू शकशील का. बरं घे म्हणे तिथे कोपऱ्यात ढोलकं आहे, वाजवून दाखव म्हणे, एक थाप वाजवून दाखव. शीतावरून भाताची परीक्षा होते. आता त्या ढोलक्यासहित ढोलकेवाला तयार करणाऱ्याला ढोलकं वाजवणं काही कठीण आहे का. मग त्याने वाजवून दाखवलेलं आहे, ते त्याला वाजवता आलं. मग अशा पद्धतीने खेळ सुरू झालेला आहे. खेळ सुरू झाला आहे. मग लाखाना में भक्त चाहला, लाखाना में भक्त चाहला, पुरी माझी जाणा डोंबारी, पुरी माझी जाणा डोंबारी. भक्तास्तव झाला डोंबारी यादव राणाजी, भक्तास्तव झाला डोंबारी यादव राणाजी. त्याची होती एक कन्यका, त्याची होती एक कन्यका, नाव चंद्रिका सुंदरा शोभे. खेळ हा जगन्नाथ योगे, भक्तीचा खेळ पहाया अशी ते असा तो लाखा कोल्हाटी आहे, त्याच्याकडे हे आलेले आहे आणि बराच दिवस खेळ चालू होता त्यांचा. तर तो खेळ
बघायला सगळे आकाशातले देव वगैरे सगळे असे त्यांचे आसनं सोडून आलेले आहेत. ते पुष्पवर्षाव करतायत. गर्दी झाली खेळ पहाया, असंत नवले अनथाठाया, बीज मिळे नाव जावया, राजे अमीरा उमरावांचे आसने पुढल्या ओळी सांचे, त्यामागे त्या धनिक जनांची विद्वानांची. गोरगरीब ते उभे राहिले, गोरगरीब हे उभे राहिले, बंदोबस्ता शिपाई केले, अंतरिक्ष ते सुरवर झाले, पंचवदन विरूपाक्ष सदा शिव शिव गणांचा विराज अभिनव योगी. तर असे सगळे देव वगैरे असे उभे बघताय तो खेळ. काय वर्णन करू दासगणूंना, असं झालंय मी काय काय वर्णन करू. त्या भगवंताचा खेळ बघायला असे सगळे जमलेले आहेत. राजकुमाराला समजतं, कोणीतरी सांगतं की तुमची पत्नी खेळ करून राहिली आहे म्हणून. मग तो बघायला येतो तर त्याला ती चंद्रा दिसते खेळ करताना. मग त्याला फार संताप होतो. तो त्याच पावली घरी येतो आणि तिला म्हणतो, त्याला वाईट वाटतं, आपण एवढा जीव लावला हिला, एवढा तिला घेऊन आलो. घरी येतो तर ती पलंगावर झोपलेली असते, पण तो संतापात असतो ना तिकडे बघितलेलं. तर तो म्हणतो, तुला एवढा जीव लावला मी आणि तू खुशाल खेळ करायला गेली. अहो इतकी समजावते ती, अहो मी इथेच तुमच्या जवळच असते 24 तास, मी कुठे जाणार आहे. तरी त्याचा तो संताप. ती त्याला इतकी विनवणी करते, सखया बोलू नको भलते, सखया बोलू नको भलते, तू मधुनाथा मी एक भ्रमरी, तू मधुनाथा मी एक भ्रमरी, सोडू कशी मग तू ते. अरे तू मधुनाथ, मी एक भ्रमर आहे, मी आणि एवढं राजवैभव सोडून मी कशाला जाऊ परत. एवढी समजावून सांगते तरी त्याला ते समजत नाही. मग ती शेवटी सांगते, आता आपण दोघे जाऊ आणि तो खेळ बघू. मग दोघे जातात आणि दोघे जातात तर तो खेळ चाललेला दिसतो. तिला विशेष वाटतं की आपल्यासारखंच रूप तिचं आणि माझ्यासारखी दिसणारी ही आहे तरी कोण. मग तिला वडिलांची योग्यता कळते. मग ती राजकुमाराला सोडते, धावत जाऊन वडिलांचे पाय पकडते की मी फार चूक केली तुम्हाला सोडून. मग तुम्हाला सोडून मी चूक केली. तेवढ्या वेळात ती दोरीवरची जगदंबा असते, ती अंतर्धान पावते आणि आपलं हे महाशय जगन्नाथ ते पण ढोलकं ठेवून पळायच्या तयारीत असतात. मग लगेच लाखाचं लक्ष त्यांच्याकडे जातं. मग ते म्हणतात की देवा, अरे तू माझ्यासाठी एवढं कष्ट घेतलेस, माझ्यासाठी एवढं तू काम केलंस, मग तू मला तुझं खरं रूप दाखव. मग खरं रूप दाखव. मग भगवान जगन्नाथाने त्यांना खरं रूप दाखवलं आहे आणि ते पण अंतर्धान पावलेले आहेत. आणि खरं रूप जसा लाखाला त्याच्या जाणीवपूर्वक भक्तीमुळे, भक्तीच्या जिव्हाळ्यामुळे त्याला भगवान जगन्नाथाचं दर्शन झालंय, तसं तुम्हा आम्हाला पण सगळ्यांना मिळेल म्हणून मूळ पदात तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. अशी माझी कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते, दत्तात्रयांच्या पुढे अर्पण करते. आणि झाले कीर्तन शेवट बोलत करा, मन खरा शिवाची जागरा, कीर्तनी वाजवा करताळी,
चुकलं असेल ते माझं, आपल्याला जे भावलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं. त्यात याला लागेल पण संताची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जया वाटते रामदृष्टी असावी, जया वाटते निर्गुणी ओळखावी, जया वाटते पूर्ण शांती मिळावी, ते नैवृत्ती ही रामदासी धरावी. जय जय रघुवीर समर्थ.